हाय मित्रांनो, आज आपण बकऱ्याचा मटण रस्सा बनवणार आहोत। ते पहिल्यांदा स्वच्छ धुवून त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून त्याला पूर्ण असं हलवलेलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर कुकरमध्ये तेल टाकायचं। तेल टाकून त्यामध्ये जिरं मोहरी टाकायचं, खोबरं किसून घ्यायचं, लसूण खोबरं व्यवस्थित वाटून घ्यायचं। नंतर खोबरं आणि लसणाची पेस्ट मध्ये टाकून व्यवस्थित लाल होऊपर्यंत हलवायचं। नंतर त्यामध्ये आपण मगाशी मटण मिक्स केलेलं आहे ते तसंच मुरू द्यायचं थोडा वेळ। नंतर कांदा आणि टोमॅटो टाकून लाल होऊपर्यंत परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित परतून घेऊन नंतर त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो पूर्ण व्यवस्थित विरघळू द्यायचं। नंतर त्यामध्ये मटण टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवायचं। दुसरीकडे आपण पाणी गरम करायला ठेवणार आहोत। या मटणाला व्यवस्थित पाणी सुटूपर्यंत हलवून घ्यायचं आणि परतू द्यायचं। त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित उकळी आलेलं पाणी मटणामध्ये सोडायचं। कमी पडला असेल तर आणखीन त्यामध्ये पाणी टाकू शकता। याला व्यवस्थित हलवून आपण कुकरचं झाकण लावून टाकणार आहोत। व्यवस्थित शिजून झाल्याच्या नंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये तेल, कांदा, अद्रक लसूण पेस्ट टाकून तेजपत्ता, मिरे आणि लवंग टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे लाल होऊपर्यंत। नंतर आपण खोबरं, लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे ते पण आपण मध्ये टाकणार आहोत। यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचा आहे। व्यवस्थित ते विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे। यामध्ये फोडणीमध्ये टाकण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। कोथिंबीर, खोबरं आणि लसूण वाटून मध्ये टाकलेलं आहे। ते व्यवस्थित विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकायचं तेलामध्येच आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्याला लाल होऊपर्यंत। हे परतून झाल्याच्या नंतर आपल्याला मसाले टाकायचे आहेत। हे 2 चमचे धनेपूड, 2 चमचे काळा मसाला आणि अंबारी मसाला 2 चमचे। याला परत व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये मटण सोडायचं आहे। आपण शिजवलेलं मटण यामध्ये टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं। लागणार असेल तर तुम्ही नंतर गरम पाणी टाकू शकता मध्ये। सर्व मटणमध्ये टाकून घ्यायचं, व्यवस्थित हलवून घ्यायचं त्याला। चवीनुसार तुम्हाला कमी जास्त वाटेल तसं मीठ टाकू शकता तुम्ही। आणि आपला असा तर्रीदार रस्सा तयार झालेला आहे। आवडल्यास रेसिपी